नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर या आपल्या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. साहित्य जगताची सफर, साहित्य रस, जस्ट फॉर यू बाय आरची राधा. आम्ही आमच्या परीनं एक प्रयत्न करतो आहोत की आपली माय मराठी कशा प्रकारे उमलली, फुलली, विस्तारत गेली आणि इतकी सुगंधित आणि रसाळ झाली, या सगळ्याचा उहापोह मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण अक्षरशः 12व्या शतकापासून महाभारतांच्या संदर्भापासून सगळा प्रवास सुरू केला आणि मागच्या भागात आपण तुकोबारायांबद्दल बोललो. तुकोबाराय म्हणजे भागवत धर्माचा कळस, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. खरं तर संत वाङ्मयाबद्दल आपण बरेच बोललो तरी सुद्धा खूप काही राहून गेल्यासारखं वाटतं, कारण ते वाङ्मय इतकं मोठं, इतकं प्रचंड आणि महाराष्ट्राच्या मराठीच्या साहित्यात सर्वात महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान देणारं साहित्य आहे. आता त्यानंतर आपण हळूहळू पुढच्या शतकांकडे वळतो आहोत आणि संत वाङ्मयांबरोबर आता आपण वळणार आहोत की जी विद्वज्जनांनी आपल्या साहित्यात मोलाची भर घातली, ज्याला आपण विद्वानांचं संस्कृत प्रचुर लेखन म्हणूयात. त्यामध्ये आपण आज त्यांचाही धांडोळा घेणार आहोत, कारण त्यांनी खूप मोलाची भर घातली आहे आणि मराठीला जास्तीत जास्त शास्त्रशुद्धतेकडं नेण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. आपण पहिल्यांदा बोलूयात मुक्तेश्वरांबद्दल. मुक्तेश्वर खरं तर नाथ संप्रदायाचे. त्यांनी सुद्धा अध्यात्म, भक्ती, नैतिकतेवर अभंग रचना केलेल्या आहेत. यांचा जन्म कोल्हापूरकडचा आहे आणि खूप काही नाही सापडलं, पण खूप महत्त्वाचे संत आहेत हे त्या काळातले. त्यांनी मुख्यतः नाथ पंथावरील तत्वज्ञानाचा लिखाण केलेलं आहे त्यांनी. मुक्तेश्वरांचे अभंग प्रसिद्ध आहेत, बरीच लोक गातात, मला काही सापडले. त्यांच्या लेखणीवर ज्ञानेश्वर तुकारामांच्या लेखणीची छाप आहे, प्रभाव आहे असं म्हणता येईल, कारण ही सगळी भक्ती परंपरेतली, नाथ परंपरेतली. कारण नाथ परंपरा आपण ज्ञानोबारायांची म्हणायला गेलो तर आपण नाथ परंपरेतले म्हणतो ज्ञानोबारायांना, तुकारामांना आपण भागवत धर्माचा कळस म्हणतो. पण ही सारी परंपरा आणि या परंपरेतनं येणारे संत मुक्तेश्वर हे नाथ संप्रदायाचे आहेत. आणि एक मागच्या वेळी पण मी उल्लेख केला होता तुकारामांच्या भागामध्ये की मृत्यू हा माणसाला खूप काही शिकवतो. आपल्याला मृत्यूबद्दल विचार करायला कधीच अजिबात आवडत नाही, कारण आपल्याला वाटतं की आपलं सगळं संपलं, कारण ते माणूस आपल्याला पुन्हा दिसत नाही, त्याचा आवाज ऐकू येत नाही, त्याचा स्पर्श जाणवत नाही, काहीच होत नाही. आपल्या पंचेंद्रियांना, कर्मेंद्रियांना काही जाणवत नाही, कारण ते माणूस किंवा मृत्यू झाल्यानंतर तो पंचमहाभूतात पुन्हा विलीन झालेलं असतं. पण इथं संपतं का सगळं? तर आपल्या भारतीय तत्वज्ञानात असा प्रकार नाही, कारण भगवद्गीतेतच आहे की हे शरीर म्हणजे एक वस्त्र आहे आणि ते जीर्ण झालं का ते वस्त्र सोडून आपण नवीन वस्त्र जसं धारण करतो तसा आत्मा पुन्हा नवीन वस्त्र धारण करतो, म्हणजे पुन्हा नवा जन्माला येतो. पुनर्जन्माचं तत्वज्ञानाची बैठक आपल्या संस्कृतीला आहे. आपल्यामध्ये पण मतमतांतर झाली, चार्वाकासारखे आले, त्यांनी हा जन्म एकच आहे आणि एकाच जन्मात आपण सारं जे काय आहोत ते हा एकमेव माणसाचा आणि एकच जन्म आहे असं तत्वज्ञान मांडलं. पण मूलतः आपल्या तत्वज्ञानाची बैठक ही पुनर्जन्मावरची आहे. पण माणसाला मरणाची भीती म्हणण्यापेक्षा कधी कधी मरण नको आहे, त्याला काहीही झालं तरी जगायचं आहे. पण संत आणि ज्ञानी माणसात, संत ज्ञानी आणि सामान्य माणसात हाच फरक आहे की
ज्ञानी माणसाला कळतं की मरण हे सतत आपल्या सोबत आहे आणि नंतर ते आपल्याला कधीही घेऊन जाणार आहे. हे जीवन आहे, हे क्षणभंगूर आहे. आपल्याला माहीत नाही. म्हणजे बहिणाबाई चौधरींनी सुद्धा लिहून ठेवलं आहे, की एका श्वासाचं अंतर आहे जन्म-मरण म्हणजे. एक श्वास गेला आणि पुन्हा घेतला नाही, की आपण संपलो. इतकं छोटं आणि क्षणभंगूर असं हे जीवन आहे. आपल्याला माहीत आपण खूप प्लॅनिंग करतो, खूप काही-काही करतो. पण जीवन हे खूप क्षणभंगूर आहे आणि त्या मृत्यूची जाणीव जेव्हा आपण सतत ठेवून जगतो, तेव्हा आपण जरा जास्त विवेकाने जगतो आणि हे संतांच्या जीवनात आपल्याला दिसतं. मी हे इतकं का सांगितलं? कारण मुक्तेश्वरांच्या लेखणीमध्ये याबाबत जास्त उहापोह आहे. कारण त्यांनी त्याबाबत सातत्यानं सांगितलं आहे. काय माणसा मायेपायी वेडा, मृत्यू आलाच आहे मागे. धाव मना नाव घेता, तरी उरेल काही जीवनाचा धागा. जर काही तू नामस्मरण केलंस तर तू तरशील आणि मृत्यू काय सतत तुझ्या मागं उभाच आहे. दुसरा एक त्यांचा अभंग आहे. माझे मना बोध हेरे थोडा, संसाराचा मोह सोडावा. शरीर हा नाशिवंत, अंत जाणी अंतर्मनात. ही ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे अभंग आहे. आणखी एक त्यांचं आहे, की ज्याच्यामध्ये तिथल्या भाषेची छाप येते. मुक्तेश्वर म्हणे पाहे जीवना, शरण जावे पांडुरंगाची या पाया. सोडी हे मायाचं जाळं, नाही तर यातना होती काळ. या सगळ्या बाबतीत त्यांनी माया मोह सोड, मृत्यूची भीती सोड याबाबत जास्त उहापोह केलेला आहे. आणि मुक्तेश्वरानंतर आपण ज्या बाबतीत म्हटलो सुरुवातीला, की पांडित्याचं लेखन खूप प्रकर्षाने तिथं सुरुवात झालेली आहे. आपण पहिल्यांदा वामन पंडितांबद्दल बोलू. वामन पंडितांचा जन्म सुद्धा 1608चा. मूलतः त्यांचा जन्म कोकणात झाला असं म्हणतात, पण त्यांच्या कार्याचा सगळा विस्तार हा सातारा कराडकडं आहे. आपण त्यांची कर्मभूमी म्हणूयात ती. संस्कृतचे प्रखर विद्वान, खूप मोठे विद्वान होते आणि गुरुकुलात शिक्षण घेतलेले होते. संस्कृतचे विद्वान होते आणि न्याय, व्याकरण, मीमांसा यांच्यावर त्यांचा प्रचंड अभ्यास होता. षड्दर्शनावर त्यांचं सखोल लेखन आहे. संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेत साहित्य निर्मिती केलेली आहे. म्हणजे ज्यावेळी एक उच्च वर्णीय किंवा अत्यंत बुद्धिमान माणसं मराठी भाषेत ती काय अध्यात्म किंवा वेदवाणी सांगण्याची भाषा नाही असं म्हणत असताना काही विद्वान मंडळी यांनी मराठीत खूप अत्यंत सुंदर लेखन केलेलं आहे. संस्कृत प्रचूर आणि शास्त्रशुद्ध लेखन केलेलं आहे. त्यापैकी महत्त्वाचे लेखक म्हणजे वामन पंडित. खूप अभ्यासू आहे आणि त्यांनी सुद्धा गीतेवर गीताभाष्य हे संस्कृतमध्ये आणि गीतासार हे मराठीमध्ये लिहिलेलं आहे. त्यांची यथार्थ दीपिका हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हा वेदांत शास्त्र आणि भक्ती मार्गावरचा आहे. वामन पंडितांनी भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. त्यांचं रामायणावरचं विवेचन खूप मोठं आहे. वाल्मिकी रामायणावर जे भाष्य केलं त्याला रामायणाचं विवेचन त्यांनी मांडलं आणि काव्य आणलं मराठीमध्ये. नाट्य, रूपक, काव्यशास्त्र अशा रचना मराठीत शास्त्रशुद्धरित्या आणल्या गेल्या. खरं तर हे अद्वैत वेदांताचे तत्वज्ञ असले तरी भक्तीला खूप महत्त्व दिलेले आहेत. ते म्हणतात की ज्ञान हे साध्य आहे, अंतिम साध्य आहे, पण भक्ती हे साधन आहे, हे त्यांच्या लेखनाचं मर्म होतं. आणि त्यांनी खूप सुंदर अलंकारांचा वापर, नायिका भेद, रस याचा सुंदर उपयोग केलेला आहे तत्वज्ञान मांडताना. अशा या वामन पंडितांचं निधन 1695 साली झालंय आणि हे एक महत्त्वाचा म्हणजे आपण माइलस्टोन म्हणतो आपण साहित्यातला, तसं वामन पंडितांचं लेखन आहे.
त्यानंतर रघुनाथ पंडितांचा उल्लेख करायलाच हवा. खूप मोठे कवी आणि धार्मिक विचाराचं व्यक्तिमत्व. त्यांनी सुद्धा भक्तीवर आणि तत्वज्ञानावर खूप सुंदर लेखन केलेलं आहे, काव्यरचना केलेली आहे. आणि मराठी साहित्य म्हटलं की म्हणजे माझा असा अनुभव आहे की मराठीला वीररस शोभतो, वैराग्य शोभतं, पण शृंगार रस म्हटलं की कुठंतरी आपण अम, अ, इतकं शृंगार रसातलं लेखन आपल्या भाषेत तसं कमी झालेलं आहे असं मला वाटतं. कारण ज्या वेळी आपण मराठीची पायाभरणी जर बघितली तर ती संत वाङ्मयातून झालेली आहे किंवा अध्यात्माचं ज्ञान मराठीत आणण्यासाठी अ, मराठीच्या लेखनाचा प्रपंच सुरू झालाय. आणि त्यानंतर आपण जेव्हा जेव्हा परंपरेतनं आपण पुढे जातो त्यावेळेला तत्वज्ञानावर जास्त लेखन झालेलं आहे. आणि अगदी नंतरच्या काळात कादंबरीकार वगैरे जरी झाले असले तरी प्रथम प्राधान्य हे पुराणातल्या किंवा इतिहासातल्या महत्वाच्या व्यक्तिरेखांना धरून खूप कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर हळूहळू खूप मॉडर्न इरा म्हणतो आपण किंवा मिडिवल एज संपल्यानंतर मॉडर्न लिटरेचर म्हणतो, त्यामध्ये कुठेतरी शृंगार रसाला जास्त सुरुवात झाली आहे असं म्हणेन. पण जास्तीत जास्त आपलं लेखन हे तत्वज्ञान, वैराग्य, समाजाचं प्रबोधन करणारं तो भाग आता यापुढे येईलच. पण अशा प्रकारचं जास्तीत जास्त लेखन आहे. आपण एक सामान्य उदाहरण घेऊया. मराठी चित्रपट बघताना किंवा मराठी गीतांबद्दल आपण बोलायला लागलो तरी मराठीत ड्युएट हा प्रकार ऐकताना आपण इतके सहज नसतो. आपल्याकडे नाट्यगीतं, भावगीतं, प्रेरणेची म्हणजे गाणी, अशी प्रेरणात्मक वीररसातली गाणी, पवाडे म्हणूया किंवा काही म्हणूया, तंत लावणी हा शृंगारिक प्रकार सुद्धा आपल्याकडे अत्यंत चांगल्या पद्धतीनं हाताळलाय. पण रोमॅन्टिक डुएट म्हटलं ना की म्हणजे युगुलगीत प्रमाण फार कमी आहे मराठीत आणि आपल्याला आपणच सहज नाही त्या लेखनात असं मला वाटतं. असो, तर यामध्ये मला हा संदर्भ मी का सांगितला? कारण रघुनाथ पंडितांनी नल दमयंती स्वयंवर हे काव्य रचना केली आणि यामध्ये शृंगार रसानी ओतप्रोत असं हे काव्य आहे. आणि खूप अलंकारयुक्त भाषा आणि सौंदर्यपूर्ण भाषा आहे, कारण खूप संस्कृत प्रचूर भाषा आहे रघुनाथ पंडितांची. पण शृंगार रसा न जास्त असं शृंगाररस जास्त असलेलं हे साहित्य असलं तरी भक्तीवर आणि नैतिक शिकवणीवर सुद्धा यांचं लेखन बरंच मोठ्या प्रमाणात आहे. आणि खरं सांगायचं गेलं तर रघुनाथ पंडित किंवा वामन पंडित यांच्यासारख्या दिग्गज आणि ज्ञानी लेखकांमुळे मराठी साहित्यात विद्वत्तेची झळाळी आली यात शंकाच नाही. आणि मराठी सामान्य जनतेला संस्कृत आणखी जवळची वाटायला लागली आणि मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांचा खूप सुंदर संगम किंवा मिलाप या दोन महान लेखकांच्या लेखणीमध्ये येतो हे निश्चित. त्यानंतरच्या काळातले म्हणजे त्या शतकाच्या अखेरीचे म्हणूयात किंवा सगळ्यांना आपल्याला मोरोपंत माहीत आहेत. मोरोपंत मोरोपंत म्हटलं की आर्या हा प्रकार येतो, कारण आर्या हा छंद संस्कृत छंद आहे, पण तो मराठी लेखनात मोरोपंतांनी आणला. मोरोपंत, महिपती, तुकाराम खरं तर यांनी आर्या या छंदाचा वापर केलेला आहे. मोरोपंत समकालीन म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा थोडं पुढचे म्हणूयात आपण. मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांनी शुद्ध काव्यशास्त्रानुसार रचना केलेली आहे. मोरोपंत म्हटलं की केकावली आठवते. त्यांनी खूप लेखन केलेलं आहे.
आर्याबंध, रत्नमालिका, मार्कंडेय चरित्र, हरिविजय, पांडव प्रताप यासारखं लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि मराठीला एक संत पंत तंत कवी असं आपण मुख्य असे भाग करतो आपण मराठीचा अभ्यास करताना, कवींचा अभ्यास करताना, मराठी काव्याचा अभ्यास करताना. त्यातलं तंत कवीमधलं मोठं योगदान मोरोपंतांचं आहे. आणि यांचं आर्याबंध या छंदात त्यांनी अनेक रचना केलेल्या आहेत. यांनी सुद्धा नैतिकतेवर जास्त भर दिलेला आहे. आदर्श जीवनशैली कशी असावी याबद्दलचं लेखन आहे. खरं तर मोरोपंतांनी मराठी काव्याला म्हणूयात आपण शास्त्रीय पाया दिलाय आणि काव्यशास्त्रावर आधारित अशी साहित्य निर्मिती केली आहे. मराठीतले पहिले कवी कुलगुरू असं म्हणूयात आपण त्यांना. आणि सुंदर रचना म्हणजे यामध्ये कसं आहे, आर्याछंद किंवा आर्याछंद असा त्यामध्ये वृत्त मात्रा वृत्तवाचा वापर आहे. म्हणजे आत्ताच्या मॉडर्न याच्यामध्ये किंवा काव्य प्रकारामध्ये आपण थोडक्यात गझलमध्ये कसं असतं, गझलमध्ये मात्रांची असते, लघु गुरु अशा पद्धतीनं आणि मात्रांवर आधारित असतं. तसा काहीसा प्रकार म्हणजे मूळ पाया हा संस्कृत छंदामधला 32 मात्रांची विशिष्ट रचना आहे आर्या छंद. म्हणजे पहिला चरण 12 मात्र, दुसरा 18 मात्रांचा, तिसरा 12 मात्रांचा, चौथा 15 मात्रांचा, असं मात्रारहित. आता आपण ते गझल या गायकीमध्ये गझलच्या लेखनामध्ये आपण मात्रा अन्वये बघत असतो, त्या पद्धतीचा सुंदर छंद आहे हा. आणि त्यांनी केलेली वर्णनं सुद्धा सुंदर आहेत. म्हणजे मोरोपंतांचं जे रामायणावर लिहिलेलं आहे त्याबद्दल त्यामध्ये त्यांनी श्रीरामाचं वर्णन करताना आर्या मोरोपंतांची एक धीर गंभीर तेजोमूर्ती, रामचंद्र शूर शिरोमणी, शरणागत तू भक्तरंजन गुणभूषणी, किंवा जनकसुता शुद्धात्मा, पावन पावनी परमार्था, तेजोमयी तेजोमूर्ती, पतिव्रता धर्मधुरा. त्यानंतर श्रीकृष्णाचं वर्णन करताना किती सुंदर वर्णन आहे. विपुल करुणा स्नेह सिंधू, दीनबंधू गोकुळ पालक, मुरलीधर मधुर स्वर, मुरारी मूर्ती सौंदर्य. अशा या विद्वत जनांच्या लेखनानं मराठी अतिशय समृद्ध झालेली आहे. आणि हा भाग आहे, हा मराठी शासनकालाचा भाग आहे. त्यामुळं मराठीमध्ये आणखी खूप लेखक उदयाला आले, स्थिरावले. कारण शासन ज्या वेळेला स्थिर असतं त्यावेळेला तिथं कला साहित्य हे जास्त बहरतात. हा सारा इतिहासाचा अनुभव आहे. जेव्हा अस्थैर्य असतं त्यावेळेला तिथं कला साहित्य किंवा या गुणांची जोपासना कमी होते. यावेळेला कसं शिवरायांचं राज्य आलं होतं आणि मराठी राज्याची ताकद वाढली होती. मराठी राज्याचं अस्तित्व मोठ्या प्रमाणावर सर्वांना अचंबित करणारं असं होतं. आणि त्यावेळेला पुन्हा सारं मराठीतलं लेखन म्हणजे राजकीय भाषा म्हणूया किंवा राजभाषा ही मराठी होती. सारं लेखन त्यातलं राज्यकारभाराची भाषा मराठी होती. आता यावेळी बरंच लेखन त्यावेळेचं जे राजकीय लेखन आहे ते मराठीत झालेलं आहे. यामध्ये आता नवीन सुरू झालेला लेखन प्रकार म्हणजे बखर वाङ्मय. कारण आपल्याला हा वाङ्मयाचा प्रकार नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्याकडं तसा प्रत्येक माणसाचा इतिहास अलिप्तपणे लिहिण्याची पद्धत नाही. कारण राजाकडं भाट असायचे, स्तुतीपाठक असायचे आणि ते त्या राजाबद्दल किंवा त्याच्या राज्याबद्दल वर्णनात्मक लिहायचे. आणि अशी स्तुती हा आत्मा असणारी आपल्याकडे
खूप लेखन झालेलं आहे, पण अलिप्तपणे इतिहास नमूद करावा अशा पद्धतीचं लेखन नाही. आपल्याला परकीय कोणी आले तर त्यांच्या डायरीमधनं, त्यांच्या रोजनिशींमधनं आणि त्यांच्या पत्रव्यवहारातनं आपण इतिहासाचे पुरावे शोधतो. खरं तर हे दुर्दैव सुदैव मला म्हणता येणार नाही, पण अलिप्तपणे इतिहासाचं जसं आहे तसं नोंद करणे हा प्रकार आपल्याकडं तसा कमी आहे. कारण आपल्याला खूप परकीय माणसं जी आली त्यांच्या लेखनाचा आधार घ्यावा लागतो कुठलीही गोष्ट इतिहासाच्या पातळीवर तपासून बघताना. त्यावेळी खरं तर 17व्या शतकानंतर प्रशासकीय आणि राजकीय भाषेमध्ये मराठीचाच वापर व्हायचा आणि जे काही दस्तावेज आहेत त्याच्यामध्ये मोडी लिपीचा वापर व्हायचा आणि बाकीचं जे वाङ्मय आहे त्याच्यामध्ये बाळबोध लिपीचा वापर व्हायचा. लोकभाषेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये यावेळी फारसी, अरबी, संस्कृत या भाषांचा प्रभाव खूप जाणवतो आणि बोलीभाषेत तर बोलीभाषेत तरी अनंत म्हणजे कदाचित आपण आपल्या राज्यात म्हणतो पण प्रत्येक राज्यात हा भाग आहे. कारण कर्नाटकामध्ये सुद्धा कानडी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलली जाते आणि आपल्याकडे तर म्हटलं जातं की भाषा 12 कोसावर बदलते. प्रत्येक 12 कोसावर आपली भाषा बदलते. इतकं मराठीमध्ये वैविध्य आहे. कारण प्रांत असे आहेत की वऱ्हाडी म्हणूत आपण, खानदेशी, पश्चिम महाराष्ट्र, कोकणी अशा पद्धतीनं म्हणजे मूळ भाषेवर प्रचंड सगळ्या भाषांचा प्रभाव आणि आपली अशी आणि पुन्हा त्या मातीची भाषा असं खूप सारं सामावून घेणारी अशी ही मराठी आहे. त्यावेळेला बोलीभाषेत कोकणी, देशी, खानदेशी या भाषा असणारच आहेत, पण आपल्या सगळ्यांच्या भाषेवर परकीय भाषा, फारसी आणि अरबीचा प्रभाव आहे आणि ज्ञानोबारायांनी आधीच सांगितलेलं आहे की ही भाषा 6 भाषांची झालेली आहे. त्यावेळेला सुद्धा त्या भाषांचा प्रभाव मराठीवर आहे, अनेक भाषांचा. तर सर्व समावेशक खूप साऱ्या भाषांमधले शब्द घेऊन खूप सुंदर झालेली ही भाषा आहे. तर आपण भाषेबद्दल बोललो, पण आता आपण जातो आहोत की बखर वाङ्मयाबद्दल. कारण हे खूप महत्वाचं वाङ्मय आहे आणि हे बाजूला सारून आपल्याला पुढचा प्रवास करता येणार नाही. आता बखरीमध्ये कशी ऐतिहासिक वर्णनं असतात, खूप तपशीलवार वर्णनं असतात. मी जसं म्हटलं की राजाश्रयाला भाट असायचे, ते राजाची स्तुती करायचे आणि राजाचा पराक्रम खूप सुंदरपणे, विस्तृतपणे आणि थोडक्यात म्हणजे वाढवून सांगायचं. बडा चढा म्हणतो ना आपण, म्हणजे आपला प्रियजन असतो त्यानं कोणाला एका दुसरा ठोसा दिला, काय मारलं त्यानं, कसं मारलं, म्हणजे अशी आत्ताचा सुद्धा एखादा प्रसंग वीररसात घडलेला आत्ताच आपण उदाहरण बघतोच आहोत की आपण थोडं काही केलं तर ते इतकं भरभरून सांगण्याची पद्धत आपल्याकडं आजता गायत सुद्धा तशीच आहे. आपली आत्ताची मीडिया ते काम चोखपणे बजावते असं मी म्हणेन. असो, तर बखर वाङ्मय हे ऐतिहासिक वर्णन आणि तपशीलवार वर्णन करायचं. ते खूप वस्तुनिष्ठ असेल अशातला भाग नाही. कारण त्यामध्ये ज्या राजा म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. तर ज्या राजाच्या राजाश्रयाला आणि ज्या राजाची वतना आपण घेतो आहोत किंवा ज्या राजाचं मीठ खातो आहोत त्याच्याबद्दल खूप चांगलं बोलणं हा भाग त्यामध्ये जास्त दिसून येतो असं मला वाटतं. सांस्कृतिक आणि भाषिक महत्व मात्र या लेखनाला अत्यंत आहेच आहे. कारण त्यावेळचा समाज कसा होता, त्यावेळची संस्कृती कशी होती, त्यावेळचं लोकजीवन कसं होतं, त्यावेळची लोकांची भावना कशी होती, मूल्यव्यवस्था कशी असायची, या सगळ्याची जाणीव किंवा या सगळ्याचा अभ्यास आपल्याला ह्या लेखनातनं करता येतो. आणि बडा चढाके किंवा खूप सुंदरपणे सांगण्याची पद्धत असल्यामुळे ललित शैलीतलं लेखन म्हणूयात आपण त्याला, तर खूप रंगवून रंगवून या गोष्टी सांगितलेल्या असतात. आपल्याला बऱ्याच वेळेला अतिशयोक्ती आढळते. म्हणजे खूप काही वीररसातलं सांगताना किंवा वीरश्री दर्शक जी वर्णनं असतात ती खूप अतिशय नाट्यमयरित्या अशी रंगवून सांगितलेली असतात.
आपल्याला ते लेखन जास्त नाट्यमय जाणवू शकतं. आणि या भाषेमध्ये किंवा वाङ्मयामध्ये बखर वाङ्मयामध्ये थोडी जुन्या मराठीचा वापर जास्त आढळतो. आणि ती भाषा सुद्धा खूप संस्कृत प्रचूर भाषा आहे. आम्हाला अभ्यासाला पण म्हणजे नमुन्यादाखल म्हणतो तशी आम्हाला एक पेशवेकालीन बखरीतला एक पाठ होता आम्हाला. अ, म्हणजे तो भाषा प्रकार किंवा त्या भाषेतला तो वाङ्मय प्रकार अजूनपर्यंत शिकवला जात होता. मला आत्ताच्या सिलॅबसचं माहीत नाही, आत्ताच्या अभ्यासक्रमातलं. पण आम्हाला पाठ्यपुस्तकात बखर वाङ्मयातला एक तुकडा पेशवेकालीन बखर वाङ्मयातला अभ्यासाला होता. आता त्यावेळच्या बखरी म्हणजे सभासद बखर ही शिवचरित्र सांगणारी सर्वात जुनी बखर आहे. 1718 मधली. शिवदिग्विजय बखर म्हणूयात, की शिवपराक्रम सांगितला. यामध्ये खूप रंजक अशी वर्णनं आहेत पराक्रमाची. पानशे बखर, चिपळूणकर बखर, संभाजी बखर अशी खूप सारी आहेत. हे खरं तर खूप महत्वाचे स्रोत आहेत. मी जसं म्हटलं, की त्यावेळची समाजरचना, समाज असेल किंवा त्यावेळचं समाजमन, त्यावेळचे राजकीय संघर्ष, त्यावेळचे राजे, त्यांची मानसिकता काय असेल याबद्दल खूप रंजक पद्धतीनं आपल्याला या पराक्रमाची किंवा समाजरचनेची, समाजमनाची माहिती मिळते. पण त्याला तो ऐतिहासिक पूर्णपणे दस्तऐवज आहे आणि तेच खरं आणि खरं तेच तेवढं सांगितलं आहे, असं आपण म्हणू शकत नाही बखर वाङ्मयाबद्दलचं. पण ऐतिहासिक पुरावे अ, गोळा करण्यासाठी किंवा इतिहासाची जाण घेण्यासाठी, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हा महत्त्वाचा स्रोत आहे असं हे मात्र नक्की. पण तो इतिहासाचा पुरावा आहे का? संपूर्णपणे तसं म्हणता येणार नाही. कारण संपूर्णपणे तो पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही. पण त्यावेळच्या समाजाचा अभ्यास करताना बखर वाङ्मय हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे सारं आता आपण का सांगितलं? कारण आपण संत वाङ्मयाचा खूप धांडोळा घेतला. बरचसं काही राहून गेलं कारण खूप कार्य आहे, खूप साऱ्या संतांचं कार्य आहे. पण हा मराठीतला साहित्य प्रकार, कारण कसे-कसे मराठीत बदल होत गेले आणि त्यात कशी वाढ होत गेली विविध वाङ्मय प्रकारांनी, त्याकडं आता आपण वळताना आपण बखर वाङ्मय या प्रकाराबद्दल थोडं नमूद केलं आणि रघुनाथ पंडित, वामन पंडित आणि मोरोपंतांबद्दल यात थोडं आपण भाष्य केलं. अशाच प्रकारे आपण हळूहळू पुढं सरकत जाणार आहोत आणि आपली माय मराठी जी आता अभिजात भाषा म्हणून ज्या भाषेला दर्जा दिला, त्या भाषेबद्दल सामान्य जनांना आणि आत्ताच्या पिढीला कळावं, की नक्की काय काय होतं ते थोडक्यात कळावं, त्याचं महत्त्व कळावं. हे असं काही अचानक घडलेलं नसतं. खूप साऱ्या जणांचं योगदान, खूप साऱ्या जणांचं आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे या भाषेला, आपल्या माय मराठीला समृद्ध करण्यासाठी. आणि ही जरतारी वीण असणारी आणि खूप साऱ्या सुंदर शब्दांना आपलंसं करून समृद्ध झालेली ही मराठी भाषा, ही कशी झाली, ही कशी विकसित झाली आणि ज्यांची कोणाची मातृभाषा मराठी आहे त्याचा सार्थ अभिमान, उगीच ढोबळ अभिमान नाही. चार शब्दांचं वाक्य बोलता येत नाही धड आणि माझी मराठी, मराठी दिनाला इतकं काही सोशल मीडियावर लिहिलेलं असतं प्रचंड. पण त्या मराठीचं मूळ काय आहे आणि ती मराठी कशी सुंदर आहे आणि खरोखरच कशी अभिजात आहे ते कळणं, आपण आपली मातृभाषा म्हणून कळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि नव्या पिढीकडं जाणं, पोहोचणं आणि आपल्या भाषेला जिवंत ठेवण्यासाठीची प्रेरणा कुठेतरी निर्माण करणं, हा मानस आहे खरं तर या पॉडकास्टचा. की आपलाही अभ्यास होतो, आपणही धांडोळा घेतो, आपल्यालाही ते वैभव पुन्हा नव्यानं दिसतं. हा माझा प्रामाणिक विचार होता आणि हे वैभव पुढच्या पिढीला, आत्ताच्या पिढीला कळणं गरजेचं आहे. आणि थोडक्यात ते कळलं तर ते पुन्हा मराठीत, पुन्हा आपल्या विद्वत्तेनं आपल्या मायबोली मराठीमध्ये आणखी भर घालतील आणि ही भाषा आणखी आणखी समृद्ध करतील
आणि बोलणारे खूप लोकांमध्ये ही भाषा अविरतपणे राहून ही भाषा अजरामर होईल. कारण ही भाषा फार मौलिक आहे, सुंदर आहे आणि खरं तर या भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही भाषेतलं प्रोनाउन्सिएशन म्हणतो त्याला आपण, एखादा शब्द कसा म्हणावा हे कुठल्याही भाषेतलं जवळपास आपल्या मराठीमध्ये लिहिता येतं. हा प्रकार मराठीचा फार म्हणजे फार सुंदर आहे. आपल्या मराठीतले स्वर आणि व्यंजनं अशी आहेत की कुठल्याही भाषेतला शब्द आपल्याला मराठीत चोख लिहिता येतो. आणि खूप भाषेत काम करणारी जी मंडळी असतात, म्हणजे आमच्या क्षेत्रातल्या अभिनय क्षेत्रातली, नाट्य क्षेत्रातली किंवा चित्रपट क्षेत्रातली गाणारी मंडळी असतील किंवा काय, हे जे कलाकार आहेत ते सुंदरपणे जी कुठल्या भाषेतले डायलॉग्स असतील किंवा काही असेल ते स्वच्छ मराठीत लिहून घेतात. त्याप्रमाणे ते वाचून दाखवतात, हे बरोबर आहे ना, ॲक्सेंट, प्रोनाउन्सिएशन्स वगैरे, आणि त्या पद्धतीनं ते सादरीकरण केलं जातं. मराठी त्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि मराठी आपल्याला आपलं बोट धरून नेहमीच विकासाकडे नेणारी आहे, ती अधोगतीकडे नेणारी नाही. मराठी माध्यमात शिकणाऱ्यांकडे हिणकस नजरेनं बघितलं जातं, हे खूप चुकीचं आहे. कारण मराठी आपली मातृभाषा उत्तम आल्याखेरीज निश्चितच आपल्याला दुसरी भाषा चांगल्या पद्धतीने येणं शक्यच नाही. कारण आपला पायाच जर कमकुवत असेल, आपली भाषाच जर आपल्याला मुळात येत नसेल, तर कुठलीही भाषा, ती परकीय असो किंवा आपल्या देशातील आणखी कुठली भाषा असो, आपल्याला ती उत्तम येणं शक्य नाही. त्यासाठी मराठी अत्यंत चांगली येऊ दे, अत्यंत चांगली नाही तरी मराठी छान येऊ दे, की आपले विचार आपल्याला मातृभाषेतून उत्तमरित्या सांगता येतात. आणि मातृभाषेतूनच ते पहिल्यांदा जर उत्तमरित्या सांगता आले तर ते आपल्याला इतर भाषेत जमू शकतं, हे सत्य आहे. त्यासाठी ज्यांची मातृभाषा मराठी आहे किंवा जे मराठी मातीत राहतात त्यांना मराठी येणं महत्त्वाचं आहे. ते खरं तर दुसरं तोंडदेखलेपणासाठी नाही, कारण ती भाषा आली नाही, समजली नाही तरी तुम्ही लोक खूप काही गमावाल. त्यातलं सौंदर्य गमावाल, त्यातली रसिकता गमावाल, त्यातलं वैभव गमवाल आपण. म्हणून मराठी येणं, ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना मराठी येणं, तर चांगली मराठी येणं आवश्यकच आहे. पण जे या भाषेत किंवा या मातीत ज्या संपर्कात आहेत त्यांना सुद्धा मराठी आलं तरी ते ही गोष्ट त्यांचं सर्वांगीण वैभव वाढवण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे. तर अशा या मराठीला मला त्रिवार वंदन करते. आणि मंडळी, हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. आणि तुमच्याही कल्पना आम्हाला भाषेसंबंधी काय असतील तर त्या जरूर कळवा, कारण त्याचा समावेश आमच्या या साऱ्या प्रवाहात आम्हाला करायला आवडेल. तो करता येण्यासारखा असेल तर आम्ही निश्चितच करू. आणि हा सगळा आमचा खटाटोप, आणि हा खूप सुंदर खटाटोप तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी तुम्ही जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्या नव्या पिढीला ऐकायला सांगा. कारण बघण्यात वेळ जाऊ नये आणि काही काम करताना हे कानावर पडावं, ते ऐकत राहावं आणि त्यासोबत आपलंही काम करता यावं, म्हणून हे ऑडिओ पॉडकास्ट आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. आणि त्याचा जरूर लाभ घ्या आणि नक्की सबस्क्राईब करा. साहित्य जगताची सफर, साहित्य रस, जस्ट फॉर यू बाय आरची राधा यांच्याकडून हा उपक्रम, आणि या उपक्रमाला तुमचा जर भरभरून प्रतिसाद मिळेल तर आम्हाला खूप आनंद होईल. आणि असाच पुढचा एपिसोड घेऊन आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येतो. धन्यवाद. नमस्कार.